पक्ष मरुवाई विंदने पहा खरं तर सुशांत मोकल साठी पारितोषिक आहे। पहिल्या षटकामध्ये जर का 3 षटकार सुशांत मोकलच्या बॅट मधनं आले तर सन्माननीय नितीन दादा मोकल यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज। 5 षटकार कसेही आले तरी चालतील, परंतु सुशांत मोकलच्या बॅट मधनं पहिल्या ओव्हर मध्ये जर का 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल। पहा त्याचप्रमाणे आम्ही आदित्य दादांना विनंती करतोय, आदित्य दादा पाटील आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं। ओ टू कॉम्बॉक्स। येस, थँक्यू व्हेरी मच परमेश सर। चांगली फाईट होणार आहे। कावदेवी कलवे विपक्ष मरुवाई विंदने संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय। राज मात्रे सुशांत मुकल गावदेवी कलवे टीम कडनं दाखल झालेले। बॉलिंग ट्रॅकवर अक्रुल पाटील आपण पाहतोय, रफ्तार द फास्ट अँड फ्युरियस बॉलर मॅन फ्रॉम मरुवाई विंदने पाहायला मिळेल। दोन्ही टीम्सला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा। अटल करंडक 2025चा हा रणसंग्राम आणि अ गटातील तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळते। पहिला बॉल अक्रुल पाटीलचा, सामना करतोय राज म्हात्रे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। पहिला बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला दिशा दिली आहे, मिड विकेटला खेळाडू तैनात आहे। चांगली फिल्डिंग आणि सिंगलला मात्र इथे धावफलकाला सुरुवात होत असताना बघा हा जो डीजे आहे आमच्या व्यासपीठाच्या अगदी बाजूला, त्यावर जर डायरेक्ट बॉल हिट झाला तर पूजा डेकोरेटर्स यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे आणि आता सुशांत मुकल असेल स्ट्रायकिंग एंडवर। पुढचा बॉल अक्रुलचा, यावेळेस मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न, हलक्या त्याने पुश केलाय, बॉल चालय तो मिड ऑफला। तर आजच्याच रजनीमध्ये आपण पाहिलं तर सुशांत मुकल मालिकावीराचा पुरस्कार याने ओवळेच्या नाईट स्पर्धेमध्ये खरं प्राप्त केलाय। खरं तर रायगड भूषण या पुरस्काराने खरं तर सन्मानित खरं तर खेळाडू, सातत्याने रायगडचं नाव रायगड असेल रायगडच्या बाहेर देखील खरं तर नेणारा किंवा मान उंचावणारी कामगिरी करणारा सुशांत आपल्याला पाहायला मिळतोय सध्या नॉन स्ट्राईकला। नेक्स्ट बॉल, यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल होता, पुल मारण्याचा प्रयत्न, मिडल नाही झाला, बॉल अगदी बॉटमला लागलाय। पुन्हा बॉल मिड विकेटला, खेळाडू पुढे सरसावतोय, पकडतोय, तोपर्यंत सिंगल मिळते। प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहतोय या क्रीडांगणाच्या सभोवताली। सुशांत साठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये, तर सलग 3 जर का षटकार आले तर सन्माननीय मुद्दूशेठ अकवार यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज सुशांत मोकल साठी एक कॅश प्राइज असेल। यावेळेस लॉफ केले बॉलला, अगदी एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून बॉलला काढलाय। एका टप्प्याने सुशांत मोकलचा क्लास, बॉल सीमा पार आला तो चौकार। मॅन ऑफ द मॅच गेल्या मॅचचा हरेश गावंड, 5 विकेट्स त्याने घेतलेत, तो ठरलाय। त्याला विनंती आपण व्यासपीठावर या। यावेळेस पुन्हा एकदा अगदी मेरिटवरचा चेंडू होता, मेरिटवर त्याला फक्त दिशा दिली, बॉल पुन्हा मिड ऑफला, तिथे चांगली फिल्डिंग आणि हा डॉट बॉल आलाय। चला हरेश गावंड या। त्याचप्रमाणे निलेश पाटील आपणास 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। मुद्दूशेठ अकबर यांच्याकडून ते घेण्यासाठी देखील आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं। यावेळेस पुन्हा एकदा डिफेन्स पाहायला मिळतोय, डिफेन्स करायला भाग पडलं गोलंदाज अक्रुल पाटीलने। बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकले आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। थांबवलं सुशांत मोकलला, चौकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक केलं। स्कोर पाहायला मिळतोय बिनबाद 7 धावा गावदेवी कळवे संघ। गावदेवी जोहे आणि माननीय श्री वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ आयोजित अटल करंडक 2025 आज आपण पाहतोय। खरं तर अ गटातील या सर्व लढती, प्रेक्षकांची अलोट गर्दी, आपण ती चर्चा करत होतो, अगदी सभोवताली अगदी आमच्या पाहतोय या समोरच्या टिकडीवर देखील भरपूर प्रेक्षक आनंद लुटतात। 24 लाईव्ह इव्हेंट्स वर देखील हजारो प्रेक्षक। खरं तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय प्लेअर ऑफ द मॅच 5 विकेट्स हॉल। खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार वेळा पाहायला मिळत नाहीये 5 विकेट खरं तर घेणारा हरेश गावंड ठरलाय सामनावीर। हरेश फार काही विचारणार नाहीये कारण की मॅच ऑन आहे। पहिल्या मॅच बद्दल फक्त काय सांगशील तू? खूप चांगलं वाटलं, पब्लिक बघून मला जाम बरं वाटतं आज।
येस, थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये समाधान पाटील आपल्याला पाहायला मिळेल. चला सामन्याला आपण गती प्रदान करूया. सामना करतोय राज. लेफ्ट आर्म राऊंड आले होते, पहिला बॉल आणि सरळ फिल्डरला गाठतोय वाईडिश लॉंग ऑनला. अनिकेत जोशी होते त्या ठिकाणी तैनात आणि चांगला झेल टिपलाय. पहिल्या बॉलवर समाधान पाटीलला मिळालं यश. समाधान पाटीलच्या खरं तर गोलंदाजीवर जिथे अनिकेतने चांगला झेल टिपला, वाडिश लॉंगॉनला फुलंदाज बाद झाला तो अर्थातच राज मात्रे स्वस्तामध्ये. आणि पॉवर प्ले मध्ये विकेट मिळवणं इम्पॉर्टंट आहे. म्हणतात सुशांत मुकल आहे, ती सध्या प्राइज विकेट आहे. एका बाजूला आपण पाहतोय मरुआई विंदने टीमसाठी खरं तर टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय सार्थकी लावावा लागेल गोलंदाजांना. नेक्स्ट बॅट फलंदाज मोहंती पाटील आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावर गावदेवी कळवे टीम कडनं विकेट आली, आत्मविश्वास वाढला असेल गोलंदाजाचा. समाधान पाटील आपल्याला पाहायला मिळतोय राऊंड द विकेट सध्या तो मारा करतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. वाकू टप्प्याचा बॉल बॅकफुट पंच केलाय, कव्हर आणि पॉइंटच्या मधून बॉलला काढलाय. आउटफील्ड फास्ट आहे, खेळाडूचे प्रयत्न पाहायला मिळाले मात्र प्रयत्न असफल. बॉल गेला तो सीमारेषा पार आणि आला तो या ठिकाणी एक दमदार चौकार. आले आले आपण पाहतोय मोहंती पाटीलने चौकार खेचलाय, स्वतःचं खातं उघडलंय. पुढचा बॉल एवढेच ओव्हर पिच बॉल होता, पुन्हा ऑन साइडला उडवलाय. पुन्हा बॉलच्या खाली अनिकेत आणि दुसरा झेल अनिकेत आपण पाहतोय टिपत असताना. आणि दुसरा धक्का गावदेवी कळवे टीमला. थँक्यू डीजे. नुकताच खरं तर अतिथी मंचकावरती ज्यांचं शुभ आगमन झालंय सन्माननीय प्रशांत ठाकूर सर JSW HR साहेबांचा आपण शब्द सुमनाने करूया. हार्दिक हार्दिक स्वागत. 3 बॉल टाकले समाधान पाटीलने. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर चौकार आणि तिसऱ्या बॉलवर पुन्हा विकेट प्राप्त केली आहे. थोडी घाई केली बॅट्समॅन असं म्हणू शकतो, मात्र माइंडसेट क्लिअर होता की पॉवर प्ले आहे, त्यामुळे पॉवर प्ले मध्ये जर सुशांत मोकल सध्या नॉन स्ट्राईकला तर आपण थोडी सिरीज घ्यायला पाहिजे धावांसाठी. नेक्स्ट बॉल. हो, इथे स्विंग अँड मिस, कम्प्लिटली सबमरीन डिलिव्हरी, खाली राहिला बॉल आणि 1 बाउन्स. खेळपट्टीने चांगली साथ दिली. अगदी पहिल्या मॅच पासून आपण त्याचा प्रत्येक पहिल्या मध्ये उसळी घेणारे चेंडू गोलंदाज टाकतोय. खरं तर खेळपट्टीचा चांगला फायदा उचलत असताना समाधान पाटील बीट केलं. डॉट बॉल. एवढेच कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, इथे उसळी घेणारा बॉल होता. अगदी आपण पाहिलं होतं चेस लाईनचा बॉल, या अगोदरचा बॉल खाली राहिला. हा बॉल थोडासा एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त करतोय आणि त्याने बीट केलंय ते फलंदाज समीर पाटील जो 4थ्या क्रमांकावर आलाय. स्कोर थांबलाय 11 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा अगोदरच्याच बॉलचा अगदी ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिलाय. समाधान पाटील 3 बॉल सलगचे डॉट टाकलेत आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 2 गडी बाद, 11 धावा. दुसऱ्या मध्ये समाधान पाटीलच्या 4 धावा, 2 विकेट्स आपण पाहिल्या. अटल करंडकचा तुम्ही थरार पाहताय. खरं तर वैकुंठदादा पाटील
यांच्या संकल्पनेतनं सत्यामध्ये उतरत असलेली स्पर्धा, त्यांचं सर्व मित्रमंडळ, त्याचबरोबर गावदेवी जोहे यांचा मिळालेला त्यांना मोलाचा खरं तर सहभाग, मोलाचं सहकार्य आणि यांच्या संयुक्त विद्यमाने आपण पाहतोय हा अटल करंडकचा थरार गेली 6 वर्ष डे फॉर्मॅट आणि 7व्या पर्वामध्ये आपण पाहतोय नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खरं तर संपन्न होत असताना तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा अक्रूर पाटील ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं आणि आता सामना करतोय सुशांत मोकल. हो, इथे चॉप करण्याचा प्रयत्न होता, यशस्वीरित्या लाईन कापली अक्षरशः. वायडी शॉर्करचा हा अक्रूर पाटीलचा बॉल होता आणि सुशांत मोकलकडे तितका अनुभव आहे की अशा पद्धतीचे चेंडू तो उत्तमरित्या खेळू शकतो आणि त्याने करून दाखवले. सिंगल काढली, डॉट जाऊ दिला नाही, स्ट्राईक रोटेट केली, स्कोर 12 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची तुम्ही पाहता या क्रीडांगणाच्या सभोवताली. यावेळेस पुन्हा ऑन साईडला जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, बॉल गेला तो अगदी ऑफ साईडला. तर आजच्या या संपूर्ण रात्रीमध्ये खरं तर हिंदीचा एक भारदस्त आवाज आणि सुप्रसिद्ध समालोचक हरेश मुकल सरांचा आवाज आपण ऐकलात आणि ते मात्र या स्पर्धेतनं रजा घेत आहेत. त्यांचा आपण पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करूया. थँक्यू व्हेरी मच हरेश मुकल सर. यावेळेस ओव्हर पिच बॉल, त्या बॉलवर केलाय घणाघाती प्रहार, बॉल चाललाय वाईड श्लॉंगण सीमा पार. सुशांत मोकलच्या बॅटमधनं हा गगनभेदी षटकार. सुशांत मोकळला तुम्ही किती वेळ शांत ठेवणार आहात हा प्रश्न असेल आता मरुआई विंदने टीम समोर. भले तो मगाशी 2 डॉट बॉल खेळला होता, त्यानंतर मात्र सिंगल काढली आणि इथे संधी मिळाली आणि बॉलला ठोकलं ते 6 धावांसाठी. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला उत्तमरित्या ड्राईव्ह केलं. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे आलाय, त्याच्याकडनं मिसफील्ड झाले, त्याचा फायदा उचललाय. हे प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं क्षेत्ररक्षकांवर देखील मरुआई विंदने टीमच्या. बघा असं म्हणतात ना की काट्यांवर चालणारी व्यक्ती लक्ष्यापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे तुमच्या पावलांचा वेग वाढवत असतात आणि ते काटे आता हे खेळाडू एकमेकांच्या समोर टाकणार आहेत, त्या कासात टाकणार आहेत. मात्र कोण जाणार त्याच्यावरनं निर्भीडपणे लक्ष्यापर्यंत. फुल टॉस बॉल होता, आपण पाहतोय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू आहे, इथे चुकी होत नाहीये. सिंगल मिळते सुशांतला, सिंगल मिळते कळवे टीमला. स्कोर पुढे जात असताना 22 धावा. मुद्दू शेठ पेन यांच्याकडनं जो षटकार ठोकला सुशांतने त्यासाठी 500 रुपये आमच्याकडनं जमा झाले, ते मॅच नंतर त्याला ते देण्यात येतील. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. हो, इथे बघा पेस ऑफ केला होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि तिथे झाला तो फलंदाज पीठ आणि डॉट बॉलने ओव्हरची झाली सांगता. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोर आहे तो 2-2 ला 2 अर्थात 22 ला 2. वैकुंठ शेठ दादा यांच्या नावात दम आहे, नुसत्या नावात नाही तर त्यांनी केलेल्या कामात देखील दम आहे. हाती घेतलेलं प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी मात्र नेहमीच प्रयत्नशील असलेले वैकुंठ दादा यांच्या माध्यमातून सुंदर क्रीडांगण आपल्याला लाभलंय आणि सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय याच क्रीडांगणावर संपन्न होत असताना. जय गिरोबा देवचे मैदान. 4थ्या षटकामध्ये प्रणय नवाले आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर आहे 22, 2 विकेट्स. गावदेवी कळवे संघ थोडा बॅकफुटला, मात्र इथे बॉलला उचलले, कॅचची संधी, महत्वाची विकेट आणि ही प्राइज विकेट मिळत असताना अर्थातच मरुआई विंदले टीमला पहिल्या बॉलवर प्रणय नवालेला मिळालं यश. सुशांत मोकल जाईल मैदानाच्या बाहेर.
सूरजने आपण पाहतोय सुंदर झेल टिपला आणि सुशांत मोकलची एक प्राइज विकेट, एक महत्वपूर्ण विकेट इथे प्राप्त केली आणि धाबे दणाणले या विकेटने ते गावदेवी कळवे टीमच्या डगआउटचे. नेक्स्ट मॅच हा पहिला कॉल आपल्याला पाहायला मिळेल. श्रीराम बळवली विपक्ष RV11 चिंचपाडा. कॅप्टन आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचंय. या इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस खर्च केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. श्रीराम बळवली विपक्ष RV11 चिंचपाडा. राऊंड द विकेट आले होते, थोडेसे बॅकफुटला गेले, बॉडीचा बॅलन्स थोडासा ढासळला. तिकडे या चेंडू हातात निसटलाय क्षेत्ररक्षकाकडनं आणि इथे सिंगलचं रूपांतर डबल मध्ये केले दोन्ही फलंदाजांनी. संदेश पाटील आलेत, त्यांच्या समोर समीर पाटील खरं तर बॅट तितकीशी बोलली नाहीये कारण 5 बॉल त्यांनी खेळलेत, फक्त सिंगल काढली. स्कोर पुढे सरकतोय 24 या आकड्यावर. 24 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळेस माझा चांगला फटका, ह्यूज अँड ह्युमांगस पॉवरफुल हिट, बॉल सीमा पार ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावा. अशाच फटक्यांची गरज आहे. आपण पाहतोय संदेश पाटील 2 बॉल खेळलेत आणि 8 धावा. नुकताच त्याने षटका ठोकला प्रणय नवाळेच्या विरुद्ध. भले आमच्या विकेट गेल्या असतील मात्र आम्हाला धावा बनवायच्यात आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. 30 धावा धाव फलकावर. प्रणय नवाळे आपण पाहतोय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. यावेळेस मनगडाचा वापर केलाय, फ्लिक केले बॉलला. बॉल थोडासा हवेत होता. मिड विकेटवरनं खेळाडू आलेत अगदी 38 पर्यंत वेगाने धावत. चांगलं अंतर मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पार केलं गेलं. सूरज आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल मिळते, सिंगलच्या पद्धतीने स्कोर होतोय 31-31 रन. चौथं षटक. प्रगतीपथावर असताना अटल करंडक 2025 चा तुम्ही थरार अनुभवताय या आजच्या रजनीमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. मॅग्निफिसंट अँड मार्वलस स्ट्रोक. बॉल होतोय सीमारेषा पार. फरार समीर पाटीलचा हा धूमधडाका षटकार. संदेश पाटीलने अगोदर षटका ठोकला आणि आता समीर पाटील देखील हात खोलत असताना. यावेळेस बघा वन्स अगेन इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू आहे तिकडे सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, काय थ्रो आहे पहा. डायरेक्ट कीपर कडे आलाय मात्र उशीर झाला. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. स्कोर जाऊन थांबलाय तो 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 या आकड्यावर. 39 लॉस ऑफ 3 विकेट्स. प्रणय नवाळेच्या विरुद्ध आपण पाहतोय ओव्हरमध्ये आल्या तब्बल 17 धावा. या इनिंगचं सर्वात महागडं षटक ठरलं ते आणि तिथे स्कोर आपण पाहतोय 39. मात्र कोणती एक्स्ट्रा खर्च केली नाहीये. आपण पाहतोय या दोन्ही सर्वच गोलंदाजांनी. या ओव्हर मध्ये जर का 3 षटकार आले तर रवी पाटील कलवे यांच्याकडून या दोन्ही बॅट्समन साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रणय थळी आलेत. पारितोषिक आपण पाहतो लावण्यात येत आहेत. फर्स्ट बॉल असेल या ओव्हरचा. यावेळेस बघा चांगला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बाउन्सर उसळी घेणारा चेंडू. टप्पा पडल्यानंतर योग्य टप्प्यावर तुम्ही गोलंदाजी करताय ना तर तुम्हाला खेळपट्टीचा चांगला फायदा होतोय. आपण आज संपूर्ण रात्रीमध्ये पाहिलं आणि प्रणय थळीचा तोच प्रयत्न राहिला. बीट केला बॅट्समनला. जिथे संदेश पाटील आपण पाहतोय स्ट्राईकला. स्कोर 39 आकड्यावर थांबलाय. पुन्हा एकदा बीट केलाय मात्र इथे दिशा काय सांगते. ऑफस्टिक पासून बाहेर जाणारा बॉल आहे. इथे लाईन करा पाहायला मिळाली. कुठेतरी रडार पासून वाचण्याचा प्रयत्न आहे. रूम द्यायचा नाहीये, जागा बनवून द्यायची नाहीये. त्यामुळे अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर, वाईड लाईनच्या थोडा आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न. मात्र इथे तो प्रयत्न फसला आणि अवांतरच्या स्वरूपात पहिली धावफलकावर अडचित केली गेली एक्स्ट्राच्या स्वरूपात. स्कोर होतोय 40 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा बॉल प्रणयचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. त्यावेळेस बघा पुन्हा एकदा ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न होता. एज लागली, बॉल गेला तो अगदी मिड ऑफला. डीप पण खेळाडू येते मात्र उशीर झाला जोपर्यंत 2 धावा मिळतात.
तर तितक्याशा वेगाने बॉल पोहोचला नव्हता खेळाडूपर्यंत आणि बऱ्याच वेळेला बलवली आणि चिंचपाडा दोन्ही टीम्स कॅप्टनला आमची विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखल व्हायचं. हे षटक संपण्याआधी तुम्हाला यायचं आहे टॉस साठी. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 42 धावा, 42 रन्स. एक फायटिंग टोटलच्या दिशेने वाटचाल करतोय तो गावदेवी कलवे संघ. आपण पाहतोय सुरुवातीला थोडी पिछाड झाली, विकेट आल्या, तरी देखील चांगली धावसंख्या म्हणू शकतो आपण. हो, त्यामध्ये अजून धावांची भर पडू शकते. मात्र लेग स्लिपला आपण पाहतोय चांगली फिल्डिंग, चांगला स्टॉप केलाय. बॅटची एज लागली होती कारण बॉल जर निसटला असता तर डेफिनेटली चौकार असता. सुजल होते त्या ठिकाणी, चांगला स्टॉप त्यांनी केलं बॉलला आणि रन मिळाली त्या बॉलवर फक्त सिंगल. सो स्कोर झालाय 43, 43 रन्स. शेवटचे 3 बॉल पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय 43ला 3. गावदेवी कळवे संघ कोणती धावसंख्या विचार करत असेल मनामध्ये, कोणतं टार्गेट त्यांच्या मनामध्ये असेल, मात्र त्यासाठी प्रयत्न हे करावे लागतील. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, खेळाडूचे प्रयत्न ठरलेत निष्प्रभ, अपयशी. बॉल गेला तो सीमा पार, आला तो चौकार. शॉट होता, अगदी खोदून काढलं होतं बॉलला समीर पाटीलने. 4 धावा मिळाल्या, स्कोर 47 या आकड्यावर. इथे चांगला बॉल पाहायला मिळाला, मात्र या ठिकाणी रन मिळणार आहे का पंच मात्र नक्की शहानिशा करतील. यस, रन कंप्लीट करण्यासाठी प्रयत्न होता, मात्र इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये तिसऱ्या पंचांची मदत घेतली ऑनफिल्ड पंचांनी. 24 लाईव्ह इव्हेंटची मदत घेतली जाईल. फलंदाजाला विश्वास आहे की तो बाद आहे, मात्र तरी देखील ऑनफिल्ड पंचांनी रेफर केलंय. खर तर पुढील सामना बलवले आणि चिंचपाडा अशी फाईट आपण पाहणार आहोत. मी योगेश दादांना विनंती करेल, योगेश दादा पवार यांना विनंती असेल की आपण अतिथी मंचकावरती यावं. खर तर पेन तालुक्यातील आणखीन एक कोहिनूर हिरा, अर्थातच योगेश दादा पवार यांना आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली, कोणती धाव धावफलकावर अर्जित केली गेली नाही. 47 धावा धावफलकावर आहेत. आणि या इनिंग मधला आपण पाहतोय की शेवटचा बॉल डिलिव्हर होणं बाकी. विवेक पाटील आलेत न्यू बॅटर. संदेश आहे स्ट्राईकला. शेवटचा बॉल प्रणय थळीचा. चांगला उडवलंय बॉलला, मात्र एलिव्हेशन खूप मिळालंय, लांबी कमी मिळाली आहे. बॉलच्या खाली फिल्डर येत असताना शेवटच्या बॉलवर विकेट मिळते प्रणय थळीला. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 47 धावा धावफलकावर आहे. 48चं लक्ष असेल मरुआई विंदने टीम समोर. सोबत आलेले त्यांचे सर्व सहकारी मित्र, त्यांची देखील उपस्थिती अतिथी मंचकावरती जरूर आपण पाहिले. आणि या सर्व मान्यवरांचं खरं तर आपण आभार व्यक्त करतोय. आणि आजच्या खरं तर रात्रीतून दादा आणि त्यांचे सर्व सहकारी रजा घेत आहेत. थँक्यू सो मच. उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं आपण आभार व्यक्त करूया. हॅलो, धन्यवाद. त्यानंतर आमचे परम मित्र जिते गावचे कृष्णा म्हात्रे यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई एकविरा आणि साईबाबा सर्व आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो ही सदिच्छा. आमचे परम मित्र कृष्णा म्हात्रे जित्याचे जबरदस्त समालोचक. खर तर आपण अतिथी सन्मान सोहळ्याकडे वळतोय. मी आमच्या आयोजकांना विनंती करेल, सन्माननीय प्रशांत ठाकूर सर, JSW HR,
साहेबांचा हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत ठाकूर सर, JSWHR सरांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. मी आमच्या आयोजकांना विनंती करेल. सौरभ घरात यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय. हॅलो हॅलो बहुत बहुत शुक्रिया और तमाम तमाशाइयों का हम तहे दिल से स्वागत करें. मुकाबला बड़ा है, मुकाबला कड़ा है. गावदे कड़े बनाम विंधने यूनियन के बीच ये टक्कर चल रही है, लेकिन निर्धारित 5 ओवर में गावदे कलवे टीम का टोटल स्कोर है 47 और जीतने के लिए 48 का टारगेट. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. श्रीराम बलवले आणि टीम चिंचपाडा पेन बिग फाईट. त्याचप्रमाणे रायगडचा रिषभ पंत, आमचे मित्र ओमकार हरपाल यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं देखील मोस्ट वेलकम करूया. RV11 पेन चिंचपाडाला फाईट करेल श्रीराम बलवली. JSWHR प्रशांत ठाकूर सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. या स्वप्नील दिलीप. चला, विजयासाठी 48 धावांची गरज आहे. इकडे विंधने 11 मरोई विंधने टॉस या ठिकाणी केली जाईल. चला, बलवली टीम कॉल करेल. हेड इज अ कॉल. इट इज अ हेड. टॉस जिंकलाय. दिलीप, निर्णय काय असेल? फील्ड करू आम्ही फर्स्ट. क्षेत्ररक्षण निवडलाय. रजनी क्रिकेट म्हटलं की क्रिकेटचा कुंभमेळा. आज भरपूर प्रेक्षक आलेत. फुल पॅक स्टेडियम आहे. या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल तू काय म्हणशील? स्पर्धेचं सांगायचं तर पहिलं वैकुंठ दादाचा आभार मानायला लागेल, कारण की मुलांसाठी एक सुद्धा ग्राउंड नव्हता आणि हा ग्राउंड अवेलेबल झालाय. एवढी गर्दी पेनला पण बघितली ना आपण, एवढी ग्रामीणची गर्दी आहे आणि आता पार्किंगला पण जागा नाही. आता उद्या तर मला वाटतं टू व्हीलर घेऊन यायला लागेल, 4 व्हीलर आणायला नको, कारण की आता मी तर गाडी खूप लांब लावली. पण आज खेळाचा चांगला जिंकण्याचा प्रयत्न करू. टीम पण आमच्या समोर चांगले आहे, योगेश दादा पण आहे आणि त्यांची पण टीम चांगली आहे. आम्हाला सपोर्ट करायसाठी खास फणस डोंगरीचा हरपाल, ओंकार हरपाल आमच्या साईडने आहे. थँक्यू. स्वप्नील, या आयोजनाबद्दल आणि या गर्दीबद्दल प्रेक्षक किती आलेत आज? गर्दी सर्वप्रथम म्हणायचं तर आयोजन तर सुंदर आहे आणि गर्दीचं तर नो डाऊट, कारण पेणमध्ये ग्राउंडवर ही गर्दी ह्याच्या अपेक्षा असते, तर ह्या गावातच मॅच येते त्यामुळे ही गर्दी अजून बघायला भेटते. येस, थँक्यू. फार वेळ घेत नाहीये, सामना सुरू आहे. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. तत्पूर्वी संतोष दादा म्हात्रे, सुजल प्रतिष्ठान जितेचे खरं तर पुरस्कर्ते आहेत. आपणास विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यावं. त्याचप्रमाणे खरं तर सन्माननीय वैकुंठ दादा यांचं संगीत जे आपण ऐकतोय ते खरं तर बनवलंय मंथन महेंद्र पाटील यांची उपस्थिती खरं तर अतिथी मंचकावरती आपण पाहतोय. त्यांचा सन्मान घेऊया आपण. यस, वेलकम मंथन. आणि आमच्या महेंद्र भाऊंना देखील आम्ही विनंती करतोय, एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो मंथनसाठी. खूप चांगलं खरं तर गीत ज्यांनी बनवलंय. मंथन
महेंद्र पाटील, त्यांच्या सोबत त्यांचे पिताश्री महेंद्र पाटील, खरं तर एक उत्कृष्ट बुवा आहेत ते आणि त्यांचं खरं तर गायन आम्ही भरपूर वेळा ऐकलंय. मंथनचा या ठिकाणी आपण सन्मान घेतोय. तदनंतर महेंद्र पाटील यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान घेऊया. उत्कृष्ट गीतकार महेंद्र पाटील यांचा हा सन्मान. तदनंतर संतोष दादा म्हात्रे सुजल प्रतिष्ठानचे पुरस्कर्ते आहेत. दादांना मी विनंती करतोय, दादांचा हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल. बस बंटी. संतोष दादांचा हा सन्मान सोहळा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जरूर आपण पाहतोय. जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये, ऐकूया आवाज अमित दादा म्हात्रे यांचा. बहुत बहुत शुक्रिया परमेश. और फिलहाल सुशांत मोकल बॉलिंग ट्रैक के ऊपर पुल टॉस को बड़ी स्मैश और इसी के साथ सुशांत मोकल के ऊपर बड़ा प्रहार, गेंद सीमा रेखा बाहर, नंबर 6. बहुत ही शानदार ये छकड़ी. एक बार फिर से इस बीच एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद, शानदार कवर ड्राइव, ठोकम ठोक और ये चौका. आणि इकडे मात्र बक्षीस आलेले आहे लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपये सज्जन नवाळे यांच्याकडून. अभिनंदन. आणि दीपक आमचे पाटील सर विंधण्याचे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. एक अच्छे अंपायर, उनका भी स्वागत. फिलहाल ये पहले ओवर में 16 है. सुशांत मोगल का ये ओवर गावदेवी कलवा टीम के लिए बहुत ही खतरनाक साबित हुआ है. जिनसे काफी उम्मीद थी उसी ही सुशांत मोकल ने इस बार देखा जाए निराशा की, क्योंकि पहले मैंडेटरी पावर प्ले में ये रन बनना और अच्छी शुरुआत की अनिकेत जोशी ने. इस बीच स्ट्राइक के ऊपर सूरज पाटिल 24 इवेंट लाइव. प्रणय हमारे साथ हैं. प्रणय आपका हार्दिक स्वागत कि आपने हमारे जैसे गुरुदेव जैसे एक हिंदी के मशहूर कमेंटर हरीश मोकल सर, इनके साथ फोटो खिंचवाए और वो हमें सप्रेम आपने व्हाट्सएप के ऊपर भेजा है. तो क्योंकि ये हमारी जहन के अंदर उनकी यादें हैं. काफी बहुत ही बढ़िया कमेंट्री, हम सीखने का मौका भी हमने उनसे सीखा है. हरीश मोकल सर आपका हार्दिक हार्दिक स्वागत. यही प्रेम रही है. और उल्टा बल्ला चला इस बार कवर के ऊपर, गेंद जा रही है सीमा रेखा और अलोंग द ग्राउंड. इट्स अ 4 रन. ये साउंड सिस्टम वही डेकोरेटर्स प्रफुल्ल पाटिल की ये पूरी सेना शानदार एफर्ट दे रहे हैं. और ये नए गेंदबाज दीक्षित पाटिल, ये इस बार पीछे प्रोडक्शन है. कोई रन वाइड बॉल घोषित किया अंपायर ने, लेकिन फील्डिंग डिपार्टमेंट ने अंपायर को चैलेंज किया है. हमारे 2 अंपायर है हनुमान नाइक, बंटी मात्रे. जो गांव की टीम है इसीलिए बंटी मात्रे जरूर चेक करेंगे. और शानदार ये अटल ट्रॉफी का आयोजन नियोजन हमारे मुख्य आयोजक सुदर्शन मोकल, आतिश जी म्हात्रे, प्रभाकर जी गरत, भूपेंद्र पाटिल, सतीश म्हात्रे, निकेश पाटिल, अभिजीत मोकल, महेश गरत, रुपेश मोकल, हितेश मोकल और सौरभ गरत, और उनके सभी साथीदार हमारे मयूर गरत, हमारे बबलिया म्हात्रे. इन लोगों ने बहुत कड़ी मेहनत ली और सभी उनके दोस्तों ने योगदान दिया. इसलिए अटल ट्रॉफी का ये शानदार जानदार ये परचम लहरा रहा है. खरं तर न भूतो न भविष्यत असं हे आयोजन, प्रेक्षकांची अलोट गर्दी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय.
आणि आगामी कालावधीमध्ये खरं तर आणखीन एक स्पर्धा आपण पाहणार आहोत. सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिथे आयोजित टेनिस बॉल क्रिकेटची प्रकाश ज्योतातील एक भव्य स्पर्धा गोविर्ल्याच्या क्रीडांगणावरती संपन्न होईल. दिनांक 18, 19, 20, 21 आणि 22 मार्च रोजी या स्पर्धेचा खरं तर शुभारंभ होणार आहे. आणि आमचे 34 म्हात्रे या ठिकाणी अतिथी मंचकावरती उपस्थित आहेत. ज्या संघांना प्रवेश घ्यायचा असेल तर लवकरात लवकर आपली नावं त्यांच्याकडे तुम्ही द्यायची आहेत. आणि आय थिंक एंट्रीज जवळपास पूर्ण होत आल्यात. ये शुक्रिया. उस टूर्नामेंट में सहभाग लीजिए जिस टीमों को खेलना है, लेकिन फिलहाल तो थोड़े से कलवे के दर्शक निराश हो चुके हैं, लेकिन परिवर्तन वाली गेंदबाजी दीक्षित को करना पड़ेगा. उल्टा बल्ला और रिवर्सिव चौका जाएगा. दंदनाती हुई गेंद चली गई है, जाएगी लगती है, लेकिन फील्डर का एफर्ट देखिए, शानदार पॉइंट फील्डर का इस बार एफर्ट देखिए, जिन्होंने कवर के इस क्षेत्र को कवर किया है और अपनी टीम के लिए 2 रन हरा दिए. और 2 के साथ स्कोर जाएगा मोरे विंदने टीम का स्कोर 23. हमारे गजानंद दादा पाटिल और हमारे इस बार देखा जाए वसंत नवाले साहब, उनका भी हम स्वागत कर रहे हैं इस जौहर के मैदान से. दोनों की जोड़ी जय वीरू जैसी है और मेहमानों ने स्वागत बहुत ही बढ़िया किया. दीक्षित की अगली डिलीवरी और यहाँ पीछे प्रोडक्शन ने शॉट पॉइंट लेके ऊपर गेंद को समीर ने फील्ड किया. रन कोई मिलेगा नहीं. दर्शकों की तादाद देखिए. इसके बाद मुकाबला श्रीराम बलोली बनाम आरबी 11 चिंचपाड़ा के बीच है. अटल ट्रॉफी, लेकिन विकेट चाहिए कलवा टीम को. इस बार घूम के खेलने का प्रयास किया था. गुड लेंथ स्पॉट के ऊपर गेंद थी, बॉडी के ऊपर टकरा गई. नीचे बैठो, नीचे बैठो. आराम से. इस बार पानी पहले मत, वो थोड़े से नीचे बैठो भाई साहब, बल्लेबाज बैठो. हाँ चला, आयोजकांना आमची विनंती असेल बंटी प्लीज पाणी लगेच देऊ नका, जरा थांबा. थोडेसे बैठक घ्या 2, कारण जब बॉल थोड़ी सी वहां लगती है ना तो परिस्थिति डाउन जरूर होती. बंदा कोई भी हो जाए वो जिलेबी की तरह इकट्ठा होता है. सांस लेते कि वो हिम्मत करता है लेकिन सांस आती नहीं. और इसी बीच वो प्रश्न छूट जाएगा. और टीम का टोटल स्कोर है 23, धावा संख्या 23. और 34 मात्रे यहाँ उपस्थित हैं, जिन्हें मुझे लगता है तो वो अंतोरा का घोड़ा कब से इंतजार कर रहे यार. वो घोड़े के बारे में कुछ सोचो यार. वो मौसम के घोड़े को घोड़ी भी मिल चुकी है. ये देखिए आर्यन पाटिल, जनता जनार्दन जाती है, उनका डायलॉग है. 23 स्कोर 105 आर्यन पाटिल के पास लेग का चौका है. गुड डिलीवरी, शानदार बॉल, रन कोई मिलेगा नहीं है. और टीम का स्कोर है 23 बगैर नुकसान पे मरोए विंदने टीम मेहमान टीम है. आज कलवा के खिलाफ इस बार शानदार बल्लेबाजी चल रही, लेकिन दीक्षित को विकेट निकालना है. फुल टॉस थी लेकिन खासा संपर्क हुआ नहीं. गेंद और बल्ले के बीच डॉट गेंद चली गई है. और इसी के साथ 2 ओवर खत्म हो चुके. मरोए विंदने टीम का स्कोर है 23 बिना कोई विकेट के नुकसान पे. आने वाले 18 बॉल शेष और जीतने के लिए रन चाहिए 25. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. डीजे वाजवा. जे संगीत नुकताच तुम्ही ऐकलं ते ज्यांनी गायलंय ते गीतकार आज या अतिथी मंचकावरती आहेत. अर्थातच एकदा जोरदार टाळ्या उद्या बंधन महेंद्र पाटील कलवे यासाठी जर तर उत्कृष्ट कलाकार आहे. पहा खरं तर या गायकाने हे गीत गायलेलं आहे. क्या बात आहे.
बहुत ही सुंदर यह संगीत उन्होंने, जो संगीत बहुत ही बढ़िया था और उन्होंने खुद गाया भी सही है. महेंद्र पाटील के सुपुत्र आहे. मराठीमध्ये असं म्हणतात ना की राजहंसाच्या पिलांना पाण्यात पोहायची सांगायची जरूरत काहीच नाही आणि परफेक्ट काम. हॅट्रिक साठी 2000 रुपये सज्जन नवाले यांच्याकडून एकदाच फक्त अनाउन्समेंट होईल मित्रांनो. मंथन महेंद्र पाटिल. ये देखिए मैंने शुरू में कह दिया ना कि उसके पिताजी भी एक सुंदर आवाज के गायक है, तो कहते हैं ना कि जब भी ये बेटा काम करता है तो बाप की कॉलर ताट होती है. और पिता एक ऐसा इंसान है जो चाहता है कि मेरा बच्चा मेरे से कामयाब बन जाए, लेकिन ये गेंद खराब है. मेरे हिसाब से इस तरह से गेंदबाजी होगी तो पूरी तरह से कलवा के लिए हानि हो सकती है. तो इससे पहले गेंदबाज राज म्हात्रे आए हैं और जीतने के लिए 18 बॉल 24 चाहिए. सुंदर जानदार आयोजन है, चमकदार ट्रॉफी है. हनुमान नाइक का दिल कह रहा है कि कुछ बताओ, क्या कहो, लेकिन उन्हें मौका नहीं है क्योंकि इस बार गेंद को लॉप की हवा में कैच इट आउट. लॉन्ग ऑफ के ऊपर लिया, क्या नो बॉल. माय गॉड, ये क्या हुआ? अंपायर और स्टेप. ओ, लाइन से बाहर गेंद चली गई. ये क्या हुआ? दिल की आरमा आंसुओं में बह गए यार समीर. दिल तोटे तोटे हो गया. नवाले इस बार इनाम लगा रहे और ये विकेट भी जा रही थी. फिलहाल क्या हुआ? छक्कों के लिए उन्होंने लगाया लेकिन विकेट ये जा रही थी. अचानक क्या हुआ? नो बॉल आया है. शॉट है सामने लेकिन गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर. क्षेत्रक्षण खराब हुआ. कलवा का दौरान मिल चुके. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अच्छी तेज तर्रार ये पार्टनरशिप चल रही है. क्रिकेट का खेल ये भागीदारियों का खेल है दोस्तों. तो फिलहाल अच्छी पार्टनरशिप अनिकेत जोशी और सूरज पाटिल दोनों मरुआई विंदने के धाकड़ बल्लेबाज है और सलामी बल्लेबाजों ने अपना काम परफेक्ट किया. वाह. और छकड़ी डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. गेंद आसमान से बातें करने के लिए काली रात का दमदार छक्का. जीत सुजल प्रतिष्ठान जीतो है. जीत है. अब यह तीसरा मुकाबला चल रहा है और रन बन चुके हैं 34 और जीतने के लिए कभी रन चाहिए 14. सभी दर्शकों की दाद सही है. सभी ने कह दिया कि ये अटल ट्रॉफी का आयोजन आज इतिहास के पन्नों में लिखा जाएगा. इसीलिए जय गिरोवा मैदान ग्रुप कंपनी जोहा के इस मैदान के ऊपर विशाल जनसमूह इस टूर्नामेंट का गवाह है. फुल टॉस बॉल है. कैच इट. लपक लिया. कैच इस बार देखा जाए काउ कॉर्नर के क्षेत्र में. विकेट नंबर या पहला ड्रेसिंग रूम में मिस्टर सूरज पाटिल. बैक टू डगआउट. एक चक्का एक बाउंड्री 2 डबल के साथ 14 रन की पारी खत्म लीजिए. भूषण पुरस्कार सन्मानित सुशांत जी मोकल यांनी मात्र क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केलाय. परंतु विंदणे मॅच मध्ये कुठेतरी थोडीशी गोलंदाजी खराब होती. या इथं विकेट फुटले. खरं तर नुकताच आपण विकेट पाहिली आणि विजय भोईर साहेब उंबर्डे यांच्याकडून या गोलंदाजाला आणि कलवे टीमला खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर ते सामना पाहत आहेत. थँक्यू विजय भोईर साहेब.
शुक्रिया। और इसी के साथ चलते एक बार फिर से जयेश पाटिल का आगमन हो चुका है, नंबर शत के उनका हार्दिक स्वागत। ये गेंद खराब है, व्हाइट बॉल और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 35-35। जयेश मुगल आई है और जीतने के लिए रन चाहिए 13 रन चाहिए। ऐसे में विकेटें उखाड़ना चाहिए कलवा टीम को। राज मात्रे राइट आर्म राउंड विकेट, राइट आर्म ओवर द विकेट। इस बार टप्पा पीछे रखा था, शॉर्ट ऑफ लेन थी, इसके ऊपर कवर के ऊपर खेलने की बड़ी कोशिश की थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद। 35-35। विशाल, हमारे रवि चतुर्वेदी साहब कमेंट्री में कहते थे कि विशाल इस बार देखा समुंदर यहां आ चुका है। वाह, नेक्स्ट मैच है बलौली बनाम चिंतपड़ा के बीच और पूरी तरह दबाव निर्माण कर रहे हैं इस बार राज मात्रे। वाइड रिवो खत्म हुआ है आपका। बैटिंग रिवो इस तो बल्लेबाज के लिए मौका है वाइड के, लेकिन अंपायर चेक करेंगे जरूर कि ये बॉल वाइड है क्या सही है। अंपायर ने वाइड दिया है। ये चैलेंज किया अंपायर को, तो कृपा करके हम विनती करते हैं कि इसे चेक कीजिए। बंटी मात्रे, खर तर या स्पर्धेमध्ये आपण 3 बंधूंना पाहतोय। एक आमचे सन्माननीय खर तर बंटी म्हात्रे की जे पंच आहेत, अतिश दादा की जे आमचे लाडके आयोजक आहेत, आणि अर्थातच अमित दादा देखील आयोजक आहेत, परंतु त्यांचं आपण समालोचन ऐकतोय। एकदा या तिघांसाठी जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो, कारण की 3 बंधूंची ही जोडी खर तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। यस, फेयर डिलीवरी। आयोजक हमारे यहाँ सभी मौजूद है, हम बस हमारा काम, बाकी कुछ नहीं है। हमारा सपोर्ट हमेशा दे दो। पेन नगर पालिका के मैदान के ऊपर मैंने सपोर्ट किया तब से आज तक है, और आज भी हमें बहुत कॉल थे, लेकिन हमने उसको छोड़ दिया क्योंकि गांव का यह स्वाभिमान अभिमान है। इसी तौर के ऊपर हम यहाँ उपस्थित है और डे नाइट का फॉर्मेट भी है। यस यस, म्हणजे एक वॉर्निंग तुम्ही दिलेलं, 1 बाउंस। यस, नो बॉल और नो बॉल है। एक वेळ पंचांनी त्यांना सूचित केलेलं आहे। चला कळवे संघ सपोर्ट करा, कुठल्याही प्रकारे पंचांशी वादग्रस्त आपण करू नका। यस, तो अगली गेंद अंपायर फ्री हिट है, नो बॉल है, और तो अगली गेंद फ्री हिट है। और फिलहाल इस बार देखा जाए इसका सामना करेंगे राज मात्रे के गेंद का, जो स्ट्राइक के ऊपर खेल रहे हैं आकाश पाटिल। अरे बाबा, तुम क्रिकेट देखो यार, मैच देखो, कई नियम आपको पता नहीं होते, क्योंकि कुछ पुराना कानून नहीं है। इस बार हवा में जरूर गेंद ड्राइव किया, ऑफ ड्राइव और गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर, क्षेत्ररक्षण खराब है। मिलेंगे इस गेंद के ऊपर 2, और 2 के साथ मरोई विंदने टीम का स्कोर 38-38। और जीतने के लिए अभी रन चाहिए 10 रनों की जरूरत है। आकाश पाटिल 2 पे खेल रहे हैं। 14 रनों की पारी सूरज ने के लिए अनिकेत जोशी ने काफी बढ़िया प्रदर्शन किया है, 17 पे खेल रहे। और ऐसे हालत में कलवा के थोड़े से रन भी थोड़े से मेरे हिसाब से वो कम लग रहे, थोड़े ज्यादा हो मांगना चाहिए, लेकिन क्रिकेट है। शॉट यार,
व्हाट अ शॉट, गगनचुंबी छक्का, गेंद हवाई यात्रा में बिना टिकट निकल गई। कम इस बार देखा जाए तोड़ा है कलवा का, स्कोर आगे जा रहा है 44 जीतने के लिए। लीगली अभी तक 4 रन चाहिए जीतने के लिए, और कलवा के दर्शकों ने आशा छोड़ी है ऐसा लग रहा है, क्योंकि अभी तक मेरे हिसाब से इस ओवर की और हो चुका, मतलब 12 गेंदे 4 चाहिए। गावादेवी कलवा समर्थक निराश हो चुके हैं, लेकिन क्या मैच में वापसी करेंगे? हवा में जरूर गेंद, कैच मुश्किल है नो मैंस लैंड में। एक सिंगल दूसरे के लिए भाग रहे, 2 मिल गए हैं और स्कोर आगे बढ़ता है। यहाँ मरोई विंदने टीम का स्कोर 46-40। अब तो जीतने के लिए लीगली 2 रन चाहिए। मरोई विंदने टीम, उरन तालुका की एक बेहतरीन टीम ने शानदार परफॉर्मेंस दिखाया कलवा के खिलाफ, और जीतने के लिए 2 रन। और जैसे थिएटर में लोग उठते हैं उस तरह से कलवा के दर्शक उठ चुके। अविनाश माली, और मुझे लग रहा है जा रहे घर, रुको देखो मैच नहीं। देखिए गांव का जब मैच कोई ऐसी स्थिति में आती है तो प्रेशर बढ़ जाता है। छकड़ी, महेंद्र सिंह धोनी स्टाइल से मैच को जीता। वेरी नाइस बैटिंग अनिकेत जोशी, गुड गुड। सभी लोग इस बार लोगों का दिल जीता अनिकेत ने, और परास्त कर दिया गांव कलवे टीम के हमारे संदीप जी पाटिल भाई, उनका भी हार्दिक स्वागत। एक जमाने के मशहूर खिलाड़ी, उनका स्वागत और हार्ड लक गांव कलवे टीम। सभी समर्थक निराश है, लेकिन ये क्रिकेट है, हार जीत क्रिकेट का हिस्सा है, उसमें कोई दिक्कत नहीं। लेकिन आज पलड़ा सामने वाली टीम का भारी है। इसी तौर के ऊपर गांव कलवा टीम को अटल ट्रॉफी छोड़ के अपने घर जाना पड़ेगा, लेकिन जाते समय शांत जाइए। अगले टूर्नामेंट के लिए ढेर सारे आपको शुभकामना और अभिनंदन। या मरोई विंदने टीम और हार्ड लक गांव कलवा टीम। मैन ऑफ द मैच अवार्ड अनिकेत जोशी, क्या